असं आणि या सगळ्यावर आपण हसन मुश्रीफांची एक प्रतिक्रिया आता पाहूयात। कुटुंबामध्ये अजित पवारांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतोय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीनंतर हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य। तर युगेंद्र पवार माझा प्रचार करणार असेल तर आनंदच आहे असं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा म्हटलंय। ठीक आहे, तर परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामती जनतेने मला सहकार्य करावं। मात्र निर्णय कुठेतरी चुकलेला वाटतो का अजित पवारांचा? कारण की थेट घरातूनच आव्हान दिलं जातं। आता तुम्ही निर्णय चुकला का योग्य आहे तुम्ही बघितलंय। सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला, निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, त्यानंतर आपल्या अध्यक्षांनी काय निर्णय दिला, राजकीयदृष्ट्या निर्णय योग्य आहे। आता घरात आणि कौटुंबिक थोडंसं त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो, हे खरं आहे। दोन विचार आमचे वेगवेगळे झालेले आहेत। ते कुठे जाणार, अजित पवार कुठे जाणार, हे आता होणार सुरू। आता एकदा आम्ही विचारधारा ही स्वीकारलेली आहे। माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल, कारण का ते एक अतिशय धोरणात्मक, त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे, अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित हा मुलगा। शेतीची त्यांनी जी नाळ जोडली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याच बरोबर जर तो ऑफिसमध्ये येत असेल तर त्याच्यात गैर काय।